पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अंमलबजावणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील 18,068 शेतकरी कर्ज खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 8,649 खात्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज SIR संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. आपल्याकडे 74,50,000 इतके साधारणतः मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी 39 लक्षच्या वरती आपलं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि पुढील जे आहे मतदारांपर्यंत पोहोचून फॉर्म्स, त्यांचं एन्युमरेशन फॉर्म घेणे आणि डिजिटायझेशन करणे ही प्रक्रिया आपली सुरू आहे. नागरिकांचा कसा प्रतिसाद या संदर्भात आहे? काही नागरिकांचे नावांमध्ये घेत आहेत का? त्यांचे दुबार नावांनुसार कशा पद्धतीने त्यांची देखील पडताळणी केली जाते? ठाणे जिल्ह्यामध्ये आपण जी डुप्लिकेट यादीमध्ये जी सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केली आहे, तर त्यामध्ये आपण एका ठिकाणी नाव ठेवण्यासाठी मतदारांना सांगतो. फोटो सिमिलर एंट्रीज आणि डाटा सिमिलर एंट्रीज त्यामध्ये काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं जी ड्राफ्ट रोल आपली यादी आहे, तर त्या अगोदर 17 तारखेपर्यंत मुदत आहे. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन आवाहन करतोय की मतदारांनी समोर येऊन त्यांचं एन्युमरेशन फॉर्म BLNकडे द्यावं, जेणेकरून याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म भरून त्यांचं नाव जे आहे ते ड्राफ्ट रोलमध्ये आपल्याला घेता येईल. सर, 74 लाख मतदार दशक कागदोपत्री आपल्याला 53%च हे झालेलं दिसतंय. मग त्याच्यावर तुम्ही कसं काय काम करता? 10 दिवसात कसं आव्हान पेलणार आहे? 10 दिवसामध्ये आपण सर्व महापालिकेमार्फत प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक एरियामध्ये आपण जातोय. BLOंना सहकार्यासाठी राजकीय पक्षांची BLAs, राजकीय पक्षांनी नेमलेले जे बूथ लेवल एजंट असतात ते देखील आपण उपलब्ध करून द्या म्हणून पक्षांना विनंती केली आहे. तिथे ते मिळत आहेत आणि एक अतिरिक्त कर्मचारी प्रत्येक BLOला आपण दिलेला आहे. ज्या ठिकाणी हे डिजिटायझेशनचं प्रमाण 60% पेक्षा खाली आहे, 50% पेक्षा खाली आहे, कारण काही BLOंचं काम त्या मतदार यादी भागामध्ये मतदार मिळाले, जिथं आपल्याला ती अडचण येते तिथे आपण हा एक्स्ट्रा मॅनपॉवर लावून तिथे फॉर्म कलेक्शन करतो. मनसेकडून कुठेतरी आरोप केला जातो की BLA म्हणून नेमणुकीमध्ये अन्याय केला जातोय, विशिष्ट राजकीय पक्षाला प्राधान्य दिलं जातं. नाही, BLA एक राजकीय पक्ष एका बूथसाठी एक BLA नेमू शकतात. आपल्याकडे 6,894 इतके आपल्याकडे मतदान केंद्र आहेत. प्रत्येक पक्षाला समान संधी असते, त्यामध्ये कोणत्याही पक्षाला कमी जास्तपणा केला जात नाही. 6,894 BLA जे आहेत तर ते प्रत्येक राजकीय पक्ष नेमू शकतो आणि आपल्याकडे मॅक्झिमम पक्षांनी नेमलेले आहेत. राज्यामध्ये जर BLA अपॉइंटमेंटमध्ये बघितलं, आपण 6 महिन्यापासून मागचं हे आवाहन करतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद राजकीय पक्षांनी ठाण्यामध्ये दिलेला आहे. 17,000च्या वरती आपल्याकडे BLA विविध पक्षांनी नेमलेले आहे आणि ते त्या पद्धतीनं फील्डवरती काम करतात. त्यांचा असाही आरोप आहे की विशिष्ट नावं वगळण्यासाठी हा प्रशासन किंवा सरकारने हा आपल्याला डाव आहे. नाही, हे काम जे आहे ते 6,894 BLOs करतायत. यामध्ये कोणीही जिल्हाधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी जे डेप्युटी कलेक्टर असतात तर ते ठरवून काम करू शकत नाहीत. यामध्ये 6,894 लोकांचे त्यांचे लॉग इन आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते जे निर्णय घेतील, एखादा फॉर्म जर मतदारांनी आणून दिला BLOकडे तर तो घेणे हा BLOवर बंधनकारक आहे. त्या पद्धतीनं ते फॉर्म जे आहे तो मतदार तिथे असेल तर त्या पद्धतीने तो घेणार BLO घेत आहेत आणि त्यानुसार काम चालू आहे. कुठेही यामध्ये ठरवून कोणतंही काम करता येत नाही. यामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीनं BLOs हे प्रत्येक त्या मतदार यादीसाठी ते जबाबदार असतात. तो बूथ लेवल ऑफिसर त्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे कोणतंही नाव ऍड करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी असा कोणताही ठरवून प्रक्रिया याच्यामध्ये केली जाऊ शकते. नागरिकांना काय आवाहन कराल? आपला ड्राफ्ट रोलमध्ये जे नाव इन्क्लूड करायचं आहे त्यासाठी जो BLO हाऊस टू हाऊस जात आहे, त्यामध्ये BLOंना एक आपण असिस्टंट दिलेला आहे. राजकीय पक्ष देखील बऱ्याच पद्धतीने याच्यामध्ये सक्रिय आहे. तर 17 तारखेच्या अगोदर आपला फॉर्म जो आहे तो आपण BLOंकडे द्यावा, एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा. कोणतीही अडचण असेल तर BLO आपली
शंकाचं निरासन करतील. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती बुक कॉल म्हणून देखील फॅसिलिटी उपलब्ध आहे. 1,23,000 राज्यामध्ये जवळपास सर्वाधिक कॉल्स आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांनी BLOंना केले आहेत. त्या फॅसिलिटीचा देखील उपयोग करावा आणि BLOंकडे आपलं फॉर्म देऊन आपलं मतदार यादीमध्ये नाव हे सुनिश्चित आपण करावं. ओके सर.